जोर हा शब्द प्रचलित आला तालमीतून। सूर्यनमस्कार 12 स्टेप्स मध्ये केले जातात। जोर हा स्पीड मध्ये मारला जातो। तुमच्या हाडांचा आवाज येत असेल किंवा शोल्डर पेन होत असेल तर तुम्ही जोर म्हणू शकता, सूर्यनमस्कार म्हणू शकता, दंड म्हणू शकता। ह्याचा उद्दिष्ट आपलं फक्त आणि फक्त स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप हा एकच उद्दिष्ट आहे। नमस्कार, मी नामदेव पांडुरंग खामकर, फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण केलेल्या खूप साऱ्या कमेंट्समध्ये बऱ्याचशा विषयावर मला बोलायचं आहे, पण आता एका व्हिडिओमध्ये हे सर्व शक्य नाही आहे। त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये काही ठराविक टॉपिक आपण घेणार आहोत। त्यामध्ये सूर्यनमस्कार की जोर हा एक विषय असेल। व्यायामाचा पहिला दिवस हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। त्यामध्ये ना मी खूप साऱ्या लोकांना विचारलं होतं की ह्या सूर्यनमस्कार मारण्याच्या पद्धतीला तुमच्याकडे काय बोलतात। काही जणांचं सूर्यनमस्कार मारण्याची पद्धत म्हणजे योगामध्ये जो सूर्यनमस्कार असतो उभा राहून पुन्हा, तर आपल्याला तसे नाही मारायचे। तुमच्याकडे या सूर्यनमस्कारला काय बोलतात हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। मला खूप सारे कमेंट्स आले, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्याला जोर म्हणाले, काही सूर्यनमस्कार म्हणाले, काही दंड म्हणाले। अशा पद्धतीच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या। तुम्ही तुमच्या बोलीभाषेत त्याला जोर म्हणू शकता, सूर्यनमस्कार म्हणू शकता, दंड म्हणू शकता। त्याच्यामध्ये काय आक्षेप असण्यासारखं काही कारण नाहीये। पण आहे ना, मी जोर, दंड आणि सूर्यनमस्कार यातला थोडासा फरक तुम्हाला याच्यामधून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन। पण तुम्ही जरी त्याला जोर म्हणालात तरी माझा खरंच आक्षेप नाहीये, तो परफेक्ट असणं महत्वाचं आहे। बरं, आता आम्ही ह्याला जोर का नाही म्हणत माहितीये का? जोर हा शब्द प्रचलित आला तालमीतून। तुम्ही जर एखाद्या तालमीमध्ये जाणाऱ्या मुलाला विचाराल ना की तू जाऊन काय करतोस, तर तो म्हणेल की जोर मारतो। बरं, किती मारतो विचाराल ना तर तो सांगेल 100, 150, 200, काही जण 400, 500 अशा संख्येमध्ये ते लोक जोर मारतात। आणि मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना, तो जर तुम्ही व्यवस्थित पद्धत बघाल ना तर पाय जवळ ठेवायचे आहेत आणि मागे येऊन पुन्हा पुढे जाताना पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची आहे। आणि जोर मध्ये जर तुम्ही बघाल तर जोर हा स्पीड मध्ये मारला जातो। बॉडी स्ट्रेच करणे हा त्याचा उद्दिष्ट नसतो। ती क्वांटिटी मारायचा ते लोक प्रयत्न करतात, 200, 250 जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे। आणि आपण सूर्यनमस्कार ह्याला का बोलतो माहितीये का? सूर्यनमस्कार 12 स्टेप्स मध्ये केले जातात। योगामधले सूर्यनमस्कार 12 स्टेप्स मधल्या पहिल्या 4 आणि शेवटच्या 4 या जर तुम्ही बघाल तर सेम स्टेप्स आहेत, म्हणजे सुरुवात आणि एंड। आणि त्याच्या मधले जे 4 स्टेप्स आहेत ना त्या आपण ह्या सूर्यनमस्कार मध्ये वापरलेले आहेत। त्यामुळे त्याला ना आमच्याकडे जोर बोलत नाहीत, त्याला सूर्यनमस्कार बोलतात। कारण ह्याचा उद्दिष्ट आपलं फक्त आणि फक्त स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप हा एकच उद्दिष्ट आहे। आणि मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला की 10-10चे 2 सेट, जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेन होणार तेव्हा फार फार तर 15चे 2 सेट, म्हणजे फक्त वॉर्मअप म्हणूनच हा आपल्याला वापरायचा आहे। तर तुम्ही त्याला जोरही म्हणू शकता, सूर्यनमस्कारही म्हणू शकता। पण मी ते तुम्हाला विचारलं होतं की कारण ना माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये ज्यावेळेस जिम मध्ये काही लोक येतात तर ते जेव्हा आपण म्हणतो ना की अरे सूर्यनमस्कार मारा, तर ते जोर मारतात, म्हणजे स्पीड मध्ये मारतात। त्यामुळे मी ते क्लिअर केलं होतं की तुमच्याकडे याला काय बोलतात आणि आपण स्पीड मध्ये मारत नाही आहोत। ओके, हा विषय आता क्लिअर झाला। तर तुम्ही त्याला जोर बोललात तरी हरकत नाहीये, ती मारण्याची पद्धत फक्त लक्षात ठेवा। आता सेकंड टॉपिक होता आपला पुशअप्स। काही जण त्याला डिप्स म्हणतात, पण त्याला पुशअप्सच म्हटलं पाहिजे। डिप्स हा थोडासा प्रकार वेगळा येतो, म्हणजे डबल बारवर जे मारले जातात ना किंवा ट्रायसेप्स साठी जे मारले जातात त्याला ते डिप्स नाव आहे। त्या पुशअप्स मध्ये मला एक कमेंट्स आली होती की सर 45 डिग्री बद्दल सांगा। तर मी नक्की तुम्हाला याबद्दल आता क्लिअर करतो। जेव्हा माझा हा हात इथे येतो ना तेव्हा हा 90 डिग्री झाला। ओके, आणि ज्या वेळेला हा असा येतोय ना त्यावेळेला हा 45 डिग्री झाला। म्हणजे ज्या वेळेला आपण पुशअप्स मारतो ना त्यावेळेला ही पोझिशन असते, ठीक आहे। पण आता माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये मला एक गोष्ट कळाली होती की खूप साऱ्या लोकांना ना पुशअप्स मारताना आवाज येतो कट 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 करून, किंवा खूप साऱ्या लोकांना पुशअप्स मारताना पेन होतो। तर त्याचं रिझन आहे ना म्हणजे त्यांची मुवमेंट आहे। आणि ज्या वेळेला त्यांच्या डिग्रीमध्ये मी चेंजेस करतो ना, म्हणजे 45च्या ऐवजी समजा 30 घेतली, 35 घेतली, म्हणजे थोडा आतमध्ये हात घेतला किंवा थोडासा 45 डिग्रीला जर मारतात तर उत्तम आहे। पण जर तुमच्या हाडांचा आवाज येत असेल किंवा शोल्डर पेन होत असेल तर तुम्ही थोडी डिग्री चेंज करून मारू शकता, त्याने तुमचं नुकसान होणार नाहीये। म्हणजे मी जसं सूर्यनमस्कारला तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ना, तसं पुशअप्सला पण मी पूर्ण एक्सप्लेन केलं की तो तुमचा कम्फर्टचा भाग आहे। आता काही जणांचा गोंधळ असतो की हात असे असावे की असे असावे, तो कम्फर्टचा भाग आहे, ठीक आहे। तर पुशअप्सला थोडेसे तुम्ही पाठी जाल, सूर्यनमस्कारपेक्षा तुमचे पाय थोडेसे पाठच्या बाजूला हवेत आणि छातीचा भाग जमिनीकडे जाईल आणि ग्लूट्स आपले वरती राहतील। ओके, ह्या पद्धतीने असे। पुन्हा मी समोर बघेन, एक सेट झाला। ओके, कम्फर्टचा भाग काय आहे की 45 डिग्री हात ठेवून जर तुमच्या हाडांचा आवाज येत असेल, जर तुम्हाला शोल्डर पेन होत असेल मारताना, तर तुम्ही थोडी डिग्री चेंज करू शकता, त्याचा प्रॉब्लेम नाहीये। त्यामुळे त्या
पोझिशनमध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की ते कसे हात ठेवायला पाहिजे. मी दिलेली माहिती ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.